सरिता पवार, न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी 29 गुन्ह्याचा आरोपी असलेला सराईत गुन्हेगार इरफान शेख याला अटक करून 1 वर्षासाठी त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात पाठवले आहे। शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे। अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली। अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांद्रेपाडा परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार इरफान शेख या अट्टल गुन्हेगारावर विविध 29 प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। घरफोडी, हत्येचा प्रयत्न, चोरी, शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली होती। त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे त्याच्यावर याआधी देखील पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली असे असून देखील त्याचे गुन्हेगारी कृत्य काही थांबत नसल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी इरफान शेखवर MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याची पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी केली आहे। यापुढे देखील सराईत गुन्हेगारावर अशाच प्रकारे कारवाई केली जाईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले। अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इरफान गुलाब शेख नावाचा गुंड राहत आहे। तो मागील अनेक वर्षापासून या गुन्हेगारी कारवाया करत आहे। या त्याच्या गुन्हेगारी कारवाया मागील काही दिवसामध्ये वाढलेल्या आहेत। त्यामुळे त्याच्यावर अनेक प्रतिबंधक कारवाया करूनही त्याच्या गुन्हेगारीमध्ये काही फरक पडत नव्हता, त्यापासून परावृत्त होत नव्हता आणि वारंवार त्याचे गुन्हे होत होते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक होतं। आदरणीय डुमरे सर, पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी याबाबतच्या कठोर कारवाया करण्याबाबतचे निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने इरफान गुलाब शेख याच्यावर MPDA अंतर्गत आपण प्रस्ताव झोन 4 पठारे साहेब यांच्या मार्फतीने पोलीस आयुक्त यांना सादर केला। पोलीस आयुक्त आदरणीय डुमरे सर यांनी सदर प्रस्तावाला मान्यता देऊन काल 19 तारखेला त्याच्या 1 वर्षाच्या डिटेन्शनची ऑर्डर MPDA कायद्याअंतर्गत काढलेली आहे आणि त्या आदेशानुसार काल त्याला डिटेन करून पुण्याच्या येरवडा जेलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। तो अतिशय भयंकर असा गुन्हेगार होता आणि अशा गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या अनेक लोकांवर आम्ही पुढील काही काळामध्ये कठोर कारवाई करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।